अगदी बरोबर आहे, पण तेवढंच तुमचं समुद्राचं पाणी नसतं. मडकं म्हणजे तुम्ही, तुमचं शरीर, तुमचं अस्तित्व, तुमचा मी, तुमचं जीव, त्याला जीवात्मा म्हणतात, ते सगळं तुम्ही आहात. मग काय, हा जो मागे ती उपाधी आहे ती फोडली की ते आधी आतलं पाणी आणि बाहेरचं पाणी एक होतं का? ते एक असतंच, आधीचंच एक असतं. तसं तुम्ही आधीचेच अनंत आहात. आत्म्याविषयी विचार फक्त याप्रमाणे करता येईल, कारण आत्मा अशी वस्तू नव्हे की जिला कोणी आकळू वा स्पर्शू शकेल. आत्मा निर्गुण निरुपाधिक आहेत. हे शब्द ऐकले आपण, बरोबर आपल्यासाठी नाही आहे असं नाही आहे. या शब्दांचे अर्थ असे आहे की ते गोष्ट आपल्या जवळजवळ येते, आपल्या दूर जात नाही आहे. हे निरुपाधिक निर्गुण वगैरे शब्द ऐकले, अनंत शब्द वगैरे ऐकले की आपल्याला वाटतं फार दूरचं असं नाही आहे. ती दूरची गोष्ट तुमच्या अगदी जवळ येते, अगदी जवळजवळ येते. हे सगळं शास्त्र असतं, गीता म्हणा की आणखी कोणती म्हणा, उपनिषद म्हणा, हे म्हणा, हे दूरची गोष्ट तुमच्या जवळपर्यंत होते. आणि मग काय होतं, हा सगळा भेद आहे. उपाधी म्हणजे अडथळा, जो काल्पनिक असतो म्हणजे कल्पनेने निर्माण केला असतो, तो सगळा अडथळा जमतो. पण आता आलाच प्रश्न पुन्हा, हा अध्याय आपण आज संपून टाकू की हे सगळं तुम्ही जितकं विचार करा तितकं चांगलं. याला म्हणतात विवेक. याने काय होतं, याने जसं आपण म्हणतो ना, आपल्याला कुठे जायचं आहे, समजा आपल्याला अमेरिकेत जायचं आहे की नाही, आपण कारने पण जाऊ शकतो, समुद्रमार्गे पण जाऊ शकतो, पायी पण जाऊ शकतो आहे की नाही. पण तुम्ही विमानमार्गे गेला तर फार लवकर जाल आहे की नाही. मग आपण काय करतो, विमानमार्गे आजकाल बहुतेक सगळे लोक विमानागानेच जातात. ते एक पुस्तक होतं, वर्ल्ड इन 80 days. ते 80 दिवसामध्ये संपूर्ण जगाची त्यांनी परिक्रमा केली. म्हणजे त्यांनी फार सुंदर आम्हाला टेक्स्टबुकमध्ये होतं ते आहे की नाही. तो इंग्रज व्यक्ती होता, कसं त्याने किती प्लॅन करून तो गेला आणि बरोबर पोचला तो. एक दिवस त्याने म्हटलं माझं मी हारलो, पण त्याने प्रवास करता करता एक दिवस त्यांनी गेन केला होता आणि तो खरोखर जिंकला होता. अशी गोष्ट होती. अर्थात काय की तुम्ही खरोखरच ते प्राप्त करू शकता, हा विश्वास आहे की नाही. हे सगळं चिंतन आहे, कारण बुद्धीचं आहे. इथे बुद्धीचा उपयोग खूप जास्ती होतो. त्याला प्रज्ञा म्हणतात, विवेकबुद्धी म्हणतात. ती प्रत्येकाकडे असते, फक्त ती आपण डेव्हलप नाही केलेली. प्रत्येकाने डेव्हलप करायला पाहिजे. विशेष करून आपण सनातन धर्मी आहोत, वैदिक वेदाला मानणारे आहोत. इथे म्हणजे बुद्धीचा अर्थ होतो. बुद्धी म्हणजे विश्वास नाही, लक्षात ठेवा. नुसता विश्वास नाही, कोरा विश्वास नाही. तर कोरा विश्वासला की माणसं हिंसक बनतात, क्रूर बनतात, व्हायलेंट म्हणतात, एकांगी म्हणतात, फॅनाटिक म्हणतात, मतांध म्हणतात. हे एकच पुस्तक आहे की नाही, याच्यापलीकडे काही नाही आहे. मग ते बघा ना, ती भक्तियाने ती संपूर्ण नालंदाची जाळून टाकले. अशा बऱ्याचशा लायब्ररी जाळून टाकल्या. इतके पुस्तक अशा 10,000 पुस्तक खूपच पुष्कळ होते. हे जे सध्या बोधशाला आहे ना, तिथं चालू आहे सध्या. नाही, तिथं मोठं ग्रंथालय होतं, सरस्वती मंदिर आहे ते. ते राजा भोजाने केलं होतं, फार प्राचीन मंदिर आहे ते. आणि एक मुलगा आला, त्याने म्हटलं की मला इथं राहायचं, राहिलं. आणि त्यानेच ते कळवलं त्या अल्लाउद्दीनला. आणि त्याने आला, अल्लाउद्दीनचा म्हणजे मुलगा, मग तो स्वतः अल्लाउद्दीन. दोन स्वाऱ्या झाल्या तिथे. सगळं उद्ध्वस्त करून टाकलं, ते मंदिर तोडून टाकलं, सरस्वतीची मूर्ती तोडून टाकली. ते आता लंडनमध्ये कुठेतरी आहे, सुंदर मूर्ती होती ती की नाही. आणि ती लायब्ररी जाळून टाकली. आता इतक्या वर्ष लागलं ते हिंदूचं मंदिर आहे म्हणाला. याचं काय, कट्टर होतात माणसं, विध्वंसक होतात, घातक होतात. कारण काय, तुम्ही तुमच्या सगळ्या ज्या चांगल्या प्रेरणा असतात त्या नष्ट होऊन जातात. शुभ प्रेरणा माणसामध्ये असतात, उच्च प्रेरणा असतात, उदात्त प्रेरणा माणसामध्ये असतात. कारण तो ब्रह्म आहे ना, त्या गेल्या कुठे की नाही, ते सगळं माणसामध्ये आहे. त्या सगळ्यांचा नाश होऊन जातो. मग फक्त एकच विश्वास ठेव, त्याला म्हणतात फेथ रिलेटेड रिलिजन. मग तुम्ही आमच्या मताप्रमाणे व्हा. तुमचं किती मत घातक असलं, विध्वंस, ते तसंच व्हा. तुम्ही ते सगळं जग तसं करायला जातात. ते शोधक नसतात, अन्वेषक नसतात, संशोधक नसतात. पण भारतामध्ये बघा तशा प्रकारची क्रांती होत नाही.
तशा प्रकारची हिंसा होत नाही. याचं कारण ते आहे. तत्त्वज्ञान तसं आहे की नाही. तत्त्वज्ञानच तसं आहे ते की तुम्हाला महान बनवण्यासाठी आहे, ते तुम्हाला ब्रह्म बनवण्यासाठी आहे की नाही. छोटा विचार करू नका. छांदोपनिषद आहे की भूमा एव सुखम ना अल्पे सुखम असती. अल्प म्हणजे कमी, न अल्पे सुखम असती. एवढ्यामध्ये सुख नाही आहे. आपलं जीवन कसं आहे, अल्पायू आहे. अल्पायू म्हणजे कमी वय असणार, आयुष्य कमी असणार. आपलं आयुष्य कमी आहे जास्ती हा नाही आहे. 100 वर्ष म्हणजे अल्पच आहे. समजा 100 वर्ष कोणी जगतात लोक, 100पेक्षा जास्त जगतात. पण ते कठोपनिषदामध्ये आहे ना, नचिकेता म्हणतो तुम्ही अनंत किती आयुष्य दिलं तर ते अल्पच असणार. नचिकेता तसा तर्क करतो तो यमराजाशी. किती तुम्ही म्हणता मी तुला अनंत आयुष्य देईल, पण अनंत आयुष्य कसं शक्य आहे. भौतिकतेला अनंतत्व नसतं. तो तर्क करतो. तुम्ही म्हणताय तुला खूप देईल आहे, तुला पुत्र पौत्र सगळं देईल आहे की नाही. तुला हे बघा रथ आहेत, अप्सरा आहेत, सगळं काही आहे, तर सगळं मिळेल. अरे पण हे किती दिवस मिळणार. सगळ्या पृथ्वीचा मी तुला सम्राट करू शकेल. अरे पण किती दिवस, त्याला अंत आहे. याला म्हणतात बुद्धी, विचार करण्याचे. बालकामध्ये आहे बघा, तो विचार करू शकतो. अरे किती म्हटलं तरी शांत ते शांतच राहणार, अल्प ते अल्पच राहणार. ना अल्पे सुखमस्ती. त्या अल्पामध्ये शेवट नसतो. म्हणजे त्याला कृतकृत्य यथार्थ नसते, कृतार्थता नसते. कारण काय, ते कधी संपत नसते. पण हे संपतं शेवटी, माहिती आहे. आता याच्या पुढे नाही आहे. भूमा एव तत्सुखम. जे भूमा असतं, जे अनंत असतं, तिथे सुख असतं. म्हणजे या छोट्याशा आयुष्यामध्ये 100 वर्षांच्या आपण किती घेऊन सुख भोगून किती भोगणार. आणि सुखाच्या कल्पना आपण जसं म्हणतो की फारच पोरकट असतात. सुखाच्या, यशाच्या, अचिव्हमेंटच्या कल्पना माणसाच्या, मानव जातीच्या, आणि तुमच्या आमच्या आहेतच त्याच्यामध्ये. पण मानव जातीच्या ज्या कल्पना आहेत, या सगळ्या कल्पना कशा आहेत, अत्यंत पोरकट आहेत, बालिश आहेत. हे समजलं पाहिजे आपल्याला, आहे की नाही. तरच आपण त्या याचा अरे नुसतं आनंद म्हणजे नुसती कल्पना करता. अरे कल्पना नाही आहेत त्या. त्यांनी परिपूर्ण झालेले महान लोक आहेत की नाही. ते चिरंजीवी आहेत. त्यांची कीर्ती दिगदिगांतरी आहेत. जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्यांची कीर्ती आहे. त्यांची कधी धुमिल होत नाही, मलिन होत नाही, सौम्य होत नाही, चमकतात. सूर्य आकाशात तळपतो तशीच त्यांची कीर्ती सदोदित तळपत असते. हा एवढा अनुभव असताना आपण म्हणतो की ते सगळं काल्पनिक आहे. आणि जे काल्पनिक गोष्टी आहेत आपल्या जीवनात काही अर्थ नाही. आज आहे, उद्या दुसरं होतं, तिसरं परवा तिसरंच होतं, त्याला आपण कवटाळून बसतो. ते खरं आहे म्हणतो. आपण आपल्यासारख्या लोकांचे अनुभव घेतो आणि ते म्हणतो ते खरे आहे. आणि जे खरे लोक आहेत त्यांचे अनुभव आम्ही बघतच नाही, पाठ वळवतो. हा करंटेपणा आहे. पण हे आहे, त्याला काय करणार. आपण तसेच घडलेलो आहोत. परिस्थितीने म्हणा की आपले संस्कार आम्ही पण म्हणा, जन्मजन्मांच्या म्हणा, आपण असेच घडलेलो आहोत. आपल्याला काहीही केलं, आपल्या बुद्धीचा परिपूर्ण वापर करता येत नाही. बुद्धी दिली आहे देवाने, भरपूर दिलेली आहे, प्रत्येकाला दिली आहे. त्यासाठी शिक्षणाचा काही संबंध नाही, डिग्रीचा काही संबंध नाही, कशाशी संबंध नाही आहे. आपले संत वगैरे कुठे डिग्री होती, काहीच नाही आहे की नाही. तुकारामात कुठे डिग्री होती, ते ज्ञानेश्वरांना कुठे डिग्री होती, काहीच नाही आहे. पण त्यांच्यामध्ये त्याची काहीच गरज नाही आहे. ते ज्ञान वेगळं, हे ज्ञान वेगळं आहे. हे अनुभूतीचं ज्ञान आहे, परिपूर्णतेचं ज्ञान आहे, समग्रतेचं ज्ञान आहे की नाही. इथे कशाला आहे तर फक्त तुम्ही आहे, तुमचा देव आहे की नाही, आणि तो तुमचंच आहे, तुमच्यापाशीच आहे. तो ईश्वरापाशीच पोचता येतं की नाही. हे जर आपल्या विश्वासाच्या आवाक्यात येऊ शकलं की नाही तर काय बहार होईल आहे बघा. आणि होतंही पण, असं नाही. पण याचा एक उपयोग होतो की नाही. आपण सामान्य व्यक्तीचा पूर्ण उपयोग करू शकलो नाही तरी पण याचा एक उपयोग आहेच. याचं म्हणजे मन हे विवेकयुक्त होतं. बुद्धी ही विवेकयुक्त, त्याला प्रज्ञा म्हटलं आहे. प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य आहे, हे महावाक्य आहे. जसं अयमात्मा ब्रह्म की नाही, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, नंतर हे प्रज्ञानम ब्रह्म, हे 4 महावाक्य आहेत. प्रज्ञान ही ब्रह्म आहे. तुमची जी प्रज्ञा तशी विकसित झाली, तुमची बुद्धी विवेकयुक्त झाली की तुम्ही ब्रह्मच झाले. येईव सर्ग येषां साम्ये स्थितं म्हणा,
इथेच त्यांनी सर्ग म्हणजे जन्म, सर्ग जन्माला सर्ग म्हणतात. त्यांनी इथेच जन्म जिंकला आहे, म्हणजे जन्ममृत्यू जिंकला आहे, तो मुक्त झाला आहे. इहवै तैर्जित सर्ग हा, इहैव तैर्जित सर्ग हा, तै म्हणजे त्या सगळ्या लोकांनी, बहुवचन आहे बघा, अनेक वचन आहे, तैही आहे की नाही, त्या सर्व लोकांनी, म्हणजे एक दोन नाही, भरपूर अनंत मोठ्या संख्येने, तैर्जित सर्गाहा, त्यांनी जन्म जिंकलेला आहे. जन्म जिंकला आहे म्हणजे मृत्यू जिंकलेला आहे, जन्म मृत्यूच्या पलीकडे गेला आहे. काय वंडरफुल असं स्थिती. इहैव म्हणजे इथेच, इह एव म्हणजे जिवंतपणेच. गीतेमध्ये एक्सप्रेशन खूपदा येतात. इहैव तैर्जित सर्ग, त्या सगळ्यांनी इथेच जिंकलेलं आहे. आपण सगळे पराभूत आहोत, ते जिंकलेले आहेत म्हणून त्यांचा जय करतो आपण, जय जयकार करतो ठीक आहे. मोठ्या माणसाचा जय जयकार करतो कारण ते जयी असतात. आपला कोण जय जयकार करणार, कारण आपण पराभूत असतो. इहैव तैर्जित सर्गा येषां साम्ये स्थितं मनः. ब्रह्म तेषां काय विसरलो, इहैव तैर्जित सर्गा येषां साम्ये स्थितं मनः. जाऊ द्या. तर ही जी आहे ब्रह्मस्थिती आहे, याचा माणसाने आपल्या, कारण त्यांनी आपलं बुद्धी आहे ना, बुद्धी आपली एका शुद्धतेकडे जाते, पूर्णतेकडे जायचं म्हणूया आपण. म्हणजे या बुद्धीचा योग्य उपयोग कसा करायचा, अनंताचं चिंतन करण्यासाठी कसा करायचा. एकदा श्रीरामकृष्ण बसले असताना ते अनंताचं वर्णन करत होते. सगळे बसले होते तिथे, भक्त लोक बसले होते. तिथे गिरीश बाबू पण होते, गिरीश घोष, मोठे भक्त होते श्रीरामकृष्णांचे. श्रीरामकृष्ण वर्णन करतात आहे, सगळे लोक चुपचाप ऐकतात आहे. कोण किती ऐकतात आहे, की कोण किती डुलक्या घेत आहे, पण श्रीरामकृष्ण बोलत आहे, अनंताविषयी करत आहे. पण गिरीश बाबू कदाचित नीट ऐकत असतील, लक्ष देऊन एकाग्रतेने. मग थोड्या ते ओरडले जोराने, महाराज बंद करा, माझं तर डोकं भरांत आहे, फुटून जाईल ते की नाही. म्हणजे आपल्या बुद्धीला ती क्षमता पण वाढवली नाही आहे. ते नंतर मोठे संत झाले गिरीश बाबू की नाही. आपल्या बुद्धीची आपण जी क्षमता वागली, म्हणजे ब्रह्मचिंतन करण्याची क्षमता. जसं एखादा शिक्षित माणूस विचार करू शकतो, निर्णय घेऊ शकतो मोठे मोठे, कारण त्याच्या बुद्धीची क्षमता वाढलेली आहे. तशीच अनंताचं चिंतन करण्याची क्षमता जर आपण वाढवली तर काय होऊ शकतं, वाढू शकते. आपण ब्रह्माची जिज्ञासा करू शकतो आणि ब्रह्माचं चिंतन करू शकतो आणि ब्रह्म प्राप्त करू शकतो. पण पुन्हा इथे पण आलेला आहे. काय पण आहे तो, साधारणतः आपण ज्या परिस्थितीत राहतो, ज्या प्रकारे आपण जगात वावरतो, ज्या प्रकारे जगाला हाताळतो, आपण जे मन घेऊन या जगात राहतो, तिथे आपली ती शक्ती काय कमी होते, क्षरण होतं त्याचं की नाही. श्रीरामकृष्ण म्हटलं आहे की ते आपण काय होतं, शक्तीचा ऱ्हास होतो की नाही. ते म्हणतात त्याचं सांगू शकेल जर आपण संन्यास घेतला तर संन्यास किती लोक घेणार, संन्यास घेऊन काय होणार की नाही, काय होणार, काही होत नाही. मग ते काय म्हणतात, दुसरं आहे सोपी, तुम्हाला तेच मिळेल. गीताही तेच सांगते, गीता 3ऱ्या अध्यायात 5व्या अध्यायात तेच सांगते आहे की तुम्हाला जर हे नसेल जमत, पण ते करायला पाहिजे लक्षात. त्याला ज्ञान म्हणतात आहे की नाही. 4 1 by 1 2 by 3 फार महत्त्वाचं लक्षात ठेवा. नाही तुम्ही एकांगी म्हणाल, क्रूर म्हणाल, मतांध म्हणाल, असं दिसतं जगामध्ये आहे की नाही. त्यांना आमचंच बरोबर आहे. तुमची व्यापकता ही ज्ञानयोग देते. तुम्ही इतके संकुचित कधीच होणार नाही. भारतामध्ये इतकी संकुचितता नाही. आम्ही विश्वाची माझे घरं म्हणणारे आपण आहोत की नाही. का म्हणतो आहे आपण इतके हिंसक का होत नाही आहे, याचं कारण आहे आपण दृष्टी व्यापक आहे, वैश्विक दृष्टी आहे. आनो भद्रा कृतवो यंत विश्वतः, ऋग्वेदातला मंत्र आहे हा, की जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आमच्याकडे होत्या. आमचे खिडक्यादार उघडे आहेत, आम्हाला काही भीती वाटत नाही की आलं तर आमच्या काय पायापासून पायाखालची जमीन जाईल म्हणून. नाही, आम्ही स्थिर आहोत, आम्ही ब्रह्मचिंतक आहोत. न तू सृष्टिचिंतक आहात, वयम तू ब्रह्मचिंतक आहात, न तू सृष्टिचिंतक. आम्ही ब्रह्मचिंतक आहोत. सगळ्या व्यापक दृष्टी आमची, व्यापक चिंतनाचा विषय आमचा. असे लोक कधीच येऊ शकत नाही. त्याचा हा उपयोग आहे. पण साधनेच्या बाबतीमध्ये ते म्हणतात आणखी एक आहे, ते आहे म्हणजे तो सगुण होय. तुम्हाला अनंताचं चिंतन करता येत नसेल, ब्रह्मचिंतन करता येत नसेल, म्हणजे तुमचं मन देशकालानियंत्राच्या पलीकडे जाऊ शकत नसेल, तेच तुम्हाला करायचं आहे. स्वामी ज्ञान तुमचा हाच आहे, आटोकाट प्रयत्न त्याचाच आहे. तुम्हाला वाटतं की मी आता आहे म्हणजे मागे नव्हतो, पुढे नव्हतो. अरे तुम्ही अनंत काळापासून आहात, अनंत ठिकाणी आहात तुम्ही.
तिथं देशकालाचा तुमचा काही संबंधच नाही आहे, पण इतकी कल्पना माणसाच्या बुद्धीला करता येत नाही. का करता येत नाही? त्यांनी तसा प्रयत्न नाही केला म्हणून, दुसरं काही नाही. इतक्या लोकांना तुम्हालाही करता येतं, पण आपण नाही केलं. दुसरं काय आहे? मग तेच अनंत तुम्हाला विश्वरूपात दिसतं. त्याला आपण 11वा अध्याय म्हणतो, विश्वरूप दर्शन योग, आहे की नाही? त्याला विश्वरूप दर्शन म्हटलं आहे. तेच अनंत विश्वरूपामध्ये, पण ते सगुण आहे की नाही? निराकार आहे पण सगुण आहे. 11वा अध्याय जो आहे तो सगुण आहे, त्याचे गुण आहे त्याच्यामध्ये. पितासी लोकस्य चराचरस्य संबंध नाही. पिता आहे, पिता म्हणजे काय? व्यवहार आहे. आपण आपल्याला पिता असतो, पितामह असतो, तसं तो पितामह आहे आपला, की नाही? त्वमस्य पूज्यस्य गुरुर्गरीयन. गुरु म्हणजे काय? गुरुतत्व आहे, आनंद तत्व आहे, ते ब्रह्मतत्व आहे. नत्वत समोस्ते अभ्यधिक कुतोन्य. तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही आहे. लोकत्रैप्य प्रतिम प्रभाव. तुमचा प्रभाव अप्रतिम आहे. मग तुम्ही त्याला तुमच्या बुद्धीच्या, मनाच्या, विचारांच्या कक्षेत आणता. किती सोपी झालं आहे ते. पण ते आहे तेच, ते ब्रह्मचिंतन तेच आहे, अन्वेषण तेच आहे. थोडंसं त्याला वेगळं स्वरूप दिलं आहे, जेणेकरून आपल्यासाठी ते सुलभ होईल आहे, सोपी होईल आहे. आपल्याला दुर्दैवाने कशाने म्हणा, आपण आपल्या मनाला इकडे तर गुंतवून ठेवलं आहे दररोजच्या गोष्टींशी. त्याच्यामुळे आपलं डोकं इथे काम नाही करत आहे की नाही? परंतु काही हरकत नाही आहे. तोच भगवंत विश्वरूप होता, आणि तोच भगवंत मग शेवटी काय आहे? तुमच्या गोकुळातला कृष्ण होतो, आहे की नाही? तो रांगतो, त्याच्यावर प्रेम करणं, त्याला आपलं मन आणखी कठीण होऊन सोपी होऊन जातं. पण सोपी झालं म्हणजे ते सगळं गेलं त्याचं असं नाही आहे. सोपीपणाचा अर्थ असा होत नाही आहे की तुम्ही परीक्षाच देऊ नका, परीक्षा द्यायची गरजच नाही आहे, अभ्यास करायची गरजच नाही आहे, याला सोपी म्हणत नाही आहे की नाही? तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे, त्याला सोपी म्हणत नाही आहे. अशाने काय मिळणार? काहीच मिळणार नाही आहे. सोपी म्हणजे तुमच्या आजच्या बुद्धीला, तुमची जी बुद्धी उरलेली आहे, जी आहे तुम्ही करू शकताची क्षमता जी कमी झाली असेल, पण आहे की काहीच नाही असं नाही आहे. त्या क्षमतेला, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते, बौद्धीची मानसिक क्षमता वेगळी असते, विचारशीलतेची क्षमता वेगळी असते. त्याला अनुसरून तुम्हाला ते दिलं जातं, तेच दिलं जातं, ते ब्रह्मचिंतकाला आहे. त्याला तेच मिळतं, त्याला मिळतं. इट्स वंडरफुल. त्याची अद्भुतता आहे की नाही? हे स्पष्टता आहे, पुन्हा खूप स्पष्टता आहे की नाही? याच्या इतकी स्पष्टता आहे, फक्त आपल्याला माहीत नाही आहे. आपणच आपलं ज्ञान गमावून बसलेलो आहे नाही. पण अजूनही जे शिल्लक आहे ना, खूप शिल्लक आहे. खूप गमावलं आहे, पण जे शिल्लक आहे ते पण खूप आहेत. जसं आपण म्हणतो ना, भारतात समृद्ध देश होता. नद्याच्या नद्या वाहत होत्या, मधाच्या नद्या वाहत होत्या, सोन्याचा धूर निघत होता, सगळं संपलं. देश हा फार, याच्या सीमा खूप विस्तारित होत्या, त्याही संपल्या, अर्ध राहिला देश. तरी पण आज जे शिल्लक आहे ते पण खूप आहे. आज पण हा देश समृद्ध आहे की नाही? अजूनही भरपूर देशाकडे आहे. हे तुम्ही कल्पना करा, त्या प्राचीन काळी काय समृद्धी असेल. जगात कुठेच नव्हती, युरोपात नव्हती, अमेरिकेत देशच म्हणजे अस्तित्वच नव्हते. सगळे जंगली होते, रानटी होते. मध्य आशिया आहे, तिथे काही नव्हतं, सगळं वाळवंट होती. कुठे होतं? चीन आणि भारत. पण चीनही संपला, चीनमध्ये काहीच राहिलं नाही आज शिल्लक. ती संस्कृती राहिली, ती संस्कृती सभ्यता अजूनही आहे. ती वैदिक संस्कृती आहे, सनातन संस्कृती. ते त्या ऋषींचं ते कौतुक आहे, त्यांची तपस्या आहे की नाही? की ती कधी संपत नाही. त्यांनी जे पुण्याई निर्माण केली ती कधी संपत नाही. त्या पुण्याईवर आज भारत जगतो आहे. आत्म्याप्रमाणे जनादी अनंत आणि अविनाशी आहेत. त्या भारताचे आपण सुपुत्र स्वामी विवेकानंद म्हणतात की नाही? आत्म्याप्रमाणेच आम्ही अनादी, आम्हाला मृत्यू नाही आहे, आम्ही चिरंजीवी आहोत. याचं कारण काय आहे? आमचं तत्त्वज्ञान चिरंजीवी आहे. काही काही प्रश्न विचारतात लोक, या रामाने असं केलं, कृष्णाने तसं केलं, असं कसं झालं, तसं कसं झालं. अरे तत्त्वज्ञान हे मुख्य असतं नाही. धर्मामध्ये तत्त्वज्ञान सर्वात प्रमुख असतं. त्यानंतर मॅथॉलॉजी येते, म्हणजे पुराणकथा येतात, मिथ येतात, त्यानंतर रिच्युअल्स येतात, पूजापाठ आपण ज्याला म्हणतो ते सगळं त्याला म्हणतो स्वामीजी कंडेन्स फिलॉसॉफी किंवा घनीभूत तत्त्वज्ञान आहे. प्रत्येक ठिकाणी तत्त्वज्ञान असतंच, परंतु प्रत्येकाला तत्त्वज्ञानाचा इंडिपेंडंटली स्वतंत्रपणे विचार करता येत नाही. त्यांची बुद्धी तेवढी नसते, तेवढी शुद्ध, तेवढी पवित्र आणि तेवढी सूक्ष्म नसते. मग तीच गोष्ट तुम्हाला पूजेमध्ये असते. तेच तत्त्वज्ञान पूजेमध्ये आहे, तेच तत्त्वज्ञान दर्शनात आहे, त्या सगळ्यात उत्सवात आहे, ते सगळं काही आहे, काही फरक नाही आहे.
प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे की नाही. मग तोच मनुष्य हळूहळू पुढे जातो आणि तो ब्रह्मप्राप्ती करून घेतो. म्हणून छान आहे की नाही, सुंदर आहे बघा. भक्ताला त्याचा कृष्ण म्हणजे साक्षात चैतन्य. काय सुंदर आहे बघा. ते चैतन्य आहे, ते ब्रह्म आहे की नाही. तसंच वर्णन भागवतात आहे की नाही. ते साक्षात चैतन्य आहे, ब्रह्म आहे, तो मनुष्य नाही आहे. गीतेमध्ये येते आहे, अजोपी सन, मी अज आहे, माझा जन्म कुठे झालेला आहे. 4था अध्याय. अजह म्हणजे ज्याचा जन्म झाला आहे त्याला अजय म्हणतात. अजोपी सन, मी माझा जन्म कुठे झालेला आहे. अव्यय आत्मा, मला मृत्यू कुठे आहे. भूतानाम ईश्वरोपी, सगळ्या जगाचा मी स्वामी आहे, तरी पण मी शरीर धारण केलं आहे. अजोपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवामी. अहम संभवामी म्हणजे प्रकट झालेलो आहे. मी अप्रकट असून, अदृश्य असून मी प्रकट झालो आहे, दृश्य झालो आहे. देहवान इव, जणू काय मी देह धारण केला आहे. म्हणजे ब्रह्म आहे, प्रत्यक्ष प्रमेय, पण ते तुम्हाला दिसतं आहे देह धारण. आपल्याला लब्ध आहे तसं देह दिसतो आहे. स्पष्ट वर्णन आहे की नाही. संभवामी, अहम संभवामी, माझ्या वैष्णवी मायेने मी जन्म धारण केला आहे. मी खरा जन्म नाही माझा आहे की नाही. जात इव, जणू काही जन्म झाला आहे. देहवान इव, जणू काही मला देह आहे. लोकानुग्रह कुर्वानी, जणू काही मी लोकांवर उपकार करतो आहे, पण ते तसं नाही आहे की. जणू आहे ते, इव आहे ते, ॲज इफ आहे ते, पण ते आहे तेच. हे सुंदर सांगतात ते. म्हणून दोन्ही मार्ग आहेत, दोन्ही सगळेच हे वैभव आहे, भारताचं वैभव आहे की नाही. या देशाचं मोठं वैभव आहे म्हणते काही. आणि चिन्मय श्याम, चिन्मय धाम, सर्वच चिन्मय आहे की नाही. याच्यामध्ये बघा, चिन्मय श्याम म्हणजे हे सगळं जे आहे, विश्व जे आहे, ज्याला आपण म्हणतो देशकाल निमित्त नामरूप जे आहे, हे नामरूप काय आहे, सगळं चिन्मय आहे की नाही. आपण जड बघत नाही आहे, तर आपण चिन्मय बघतो. युरोप जसं ते म्हटलं होतं, पाश्चात्य लोक ते सगळ्या चैतन्याला जड करतात. आपण सगळ्या जडाला चैतन्य करतो. आपली नदी देव आहे, वृक्ष देव आहे, काय दगड देव आहे, काय देव नाही आहे की नाही. सगळं जग ईश्वरमय आहे. इथे ईश्वर सोडून दुसरं काहीच नाही आहे, सगळं चैतन्य आहे, त्याला ईश्वर म्हणतो. इथे शास्त्र त्याला चैतन्य म्हणतात. स्वामींनी त्याला इंटेलिजन्स म्हटलं आहे, कॉस्मिक इंटेलिजन्स म्हटलं आहे. इंटेलिजन्स आहे, इंटेलिजन्स चैतन्य, ते कॉस्मिक आहे, विश्वमय आहे, ते सगळंच तसं आहे, चैतन्यच आहे. आपल्या हळूहळू दिसेल की सगळं चैतन्य माहिती आहे, जड आहे कुठे. विज्ञान पण म्हणतं, आधुनिक विज्ञान म्हणतं की सगळं चैतन्य आहे, पण त्यांच्या भाषेत म्हणतात ते. असो, तर हे आपल्याकडे जे काही साधनं उपलब्ध आहे, म्हणजे शरीर, मन, बुद्धी, या सगळ्या साधनांशी आपण काय त्या ईश्वरापाशी पोहोचू शकतो की नाही. आणि ईश्वरापाशी पोचणं म्हणजे ईश्वराला प्राप्त करून घेणं. ईश्वराला प्राप्त करून घेणं म्हणजे ईश्वराशी एकरूप होणं. तिथे सगळं संपतं. अवसानत्वाच्च ब्रह्मविद्या, तिथे सगळं संपतं. म्हणजे तुम्हाला काय आता प्राप्त करण्याचं राहिलं नाही. यू हॅव बिकम परफेक्ट. जे काही प्राप्त करून घेऊ शकता तुम्ही, ते तुम्हाला सगळं मिळालं पुढच्या रविवारी. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.